मम्मी मम्मी चला ना, चला ना दवाखान्यात. अहो हो ना हो बाई, चाललोच ना माय. सांगा आता आजच कोण नाही, त्या रवीचा फोन लागून नाही राहिला म्हणते ना. ती गेली ना, ते संतोषला विचारायला, संतोषचा ॲटो असेल तर ॲटोतच जाऊ ना मग. हा, थांब ना, ती मोहिनी गेली नाही विचारायला. सांगा आता आज झालं की आज एक माणूस घरी नाही, नाही तर हमेशा तर सासरे तर घरी असतातच. आजच ते गेले मान, आजच घर झाला. मोहिनी काय वो, मी आज देऊ का दिले? हा, येतो काय सांगा हाय का नाही तर. माय हो का व, बाई सांगू माय बाई, तुमच्या घरी गाडी तर उभी आहे व मग घरात. काकू मला चालवता नाही येत ना, म्हणजे मी चालवते पण मी चालवली नाही ना कधी. चालवता येते मला पण आता खामच नाही पडत, तर काही हिंमतच नाही अशी गाडी काढायची. गाडी तर आहे म्हणून म्हटलं दादा घरी असतील तर दादाला म्हटलं असतं गाडी आहे सगळंच आहे, फक्त तिथपर्यंत नेऊन द्या म्हणा दवाखान्यापर्यंत आम्हाला. हो ना, तो असता तर का आले हो माय, त्यांचा स्वतः आला निंद्राचा घरी नाही हो तो. काय सुम, सुनीचं पोट दुखून राहिलं नाही. हो ना बिचारा बाई, तिचं पोट दुखून राहिलं बिचारा. आजच आमच्या घरी कोणी माणूस नाही घरी. हे श्यामन त्याचे बाबा जायला तर त्या येले इंदोरले माय, इंदोरले काही काम आहे तर ती गेली. आणि रवी त्याच्या फॅक्टरीत गेला, त्याचा फोन नाही लागून राहिला. काही होत नाही व अपुरी, काही नसते होत. ती कळा लागल्या सुमनीला, कळा चालू झाल्या. हा हे बाय, घेऊनच जाय दवाखान्यात. थैली गेली अशी ना बरेच समानाची वाका गोंदा काही भेटलाच ना बरं. घेऊन जा, थैली गेली. झालं वखत झालाच का वा पोरी, वाटते का खाली घसरल्यासारखं. मम्मी चल ना, गोष्टी नका करू, चला ना. ना बाई, महिने जाऊ दे, कोण नसेल तर काय बाई, आता खुसच चालतं. चालतं का आपण ततलक ततलक चालतं का पैदल? हा, ततलक गेलं की कोणाची गाडीवर बसू, काहीतरी करू. आता सांग कसंच करा. ऑटो गेला का बाई संतोषचा? संतोषचा ऑटोही नाही आहे गावात, आणि पोरगही नाही घरी. नाही तर तुमच्या घरची तर गाडी तो नेलं असं तुम्हाला बसून, त्यांना चालत आहे त्याला गाडी. रश्मी पोट दुखरायला आहे ना. रश्मी टेन्शन न घेऊ, काही नसते होत. दवाखान्याला गेले की झालं. 9वा महिना लागलाच ना, 9वा महिना लागला की डिलिव्हरीचं काय सांगता येते. हो ना पूजा ताई, पोटच दुखून राहिलं. खाली बस ना तू, खाली कोण नाही बसत. खाली बसून जशी नेट लागते ना. पोरीला कोणा सकाळचे म्हणतो बस ना बाई खाली, होती खालीच नाही बसत म्हणते. का हो मोहिनी, हाय का कोणी? नाही मम्मी, कोणीच नाही घरी. ते संतोष भाऊचाही ऑटो नाही आहे, जायला ते. मी चाबी आणतो गाडीची, आपणच जाऊ. रश्मी काळजी नको करू, आपणच जाऊ. हा, आपली गाडी घरीच आहे. हो मा, इले चालवता येत नाही म्हणते ना. चालवता येते ते, पण ते चालवत नाही, कामच नाही पडत ना. मोहिनी ताई जमीन का? का बाई मोहिनी, जमीन का तुला गाडी? हा ना, तो नसतो आणशीन माया घरावर गोटे. लावून पाय ना, रवीला एखादा फोन लागीन तर लागीन. हा, नाही तर त्या दुसऱ्याला लाव ना, तो सुधीर आहे त्या सुधीरले लाव. त्या त्या सदाशिव भाऊले लाव, ते वॉचमन आहेत ते लाव. कोणाला लागीनच ना. लावला मी त्या सुधीर भाऊलेच फोन लावला. रवीचा फोन बंद आहे, रवी फॅक्टरीत नाही आहेत, कुठेतरी बाहेर जायला मीटिंगले. फोन केला कोण नाही राहिला. त्या सुधीर भाऊनी फोन लावले, त्याचंही नाही लागून राहिला आणि आपलाही नाही लागून राहिला. ते फॅक्टरीत नाहीत ना. सुधीर भाऊच तर म्हणत मी येऊ का, मी नाही म्हटलं. तेव्हा म्हटलं जाऊ दे, इकडून कोणी भेटीनच आपल्याला दवाखान्या लोक ने लोक. जाऊ दे, चला आता आपणच जाऊ, मी चालवतो गाडी. आई देते थैली, मम्मी घ्या हे थैली. जय आजी जोड. आई याले पाय बरं. कशी बा मोहिनी, त्याला कोणी करतं. मग लोड नको बा, लोड ये नीज माझं निसतं का बाबू. आपल्या काकुली दवाखान्यात न्याय लागते ना. का मोहिनी कसं करतो मग. जातो मीच जातो गाडी घेऊन, तू पाहिले राहिले घरी. हा, लढू नको आनंदा, आणि लढशील ना तर विचार कर. ते पाय बाई झोपलेली आहे, बाई उठीन मग. ना लढू नको, मी तुला चॉकलेट आणतो. हा, झोपून राह आजी जोड, झोपून राह. नाही मारलं, नाही मारलं बाबूले, नाही मारलं. तू म्हणतात कोण करतो. मग तुला सांगितलं ना. हा, आई काकूचं पोट दुखते. हा, मग का तू असं लढत असतात का? मग छान बाळ आहेस ना तू. नीज बरं माझ्याजवळ, चल नीज. आई पाहिजे. हा, लढू नको रे आनंदा. आई नाही दिसली, राहू दे. अबाई मोहिनी, पैसे पैसे ने तुम्हाला सांग ना, तसेच जसा. हा, काय हो माय कसं झालं व. नाही तेव्हा सारे माणसं घरी असताना कोणीच नाही ना. आजच हा दिवस धरावरच मी ना. हा, पैसे ने जो बाई, हात नसतील ना घरी. हो पैसे आहेत घरी, तू नको टेन्शन घेऊन देतो मी पैसे. तू फक्त लेकरायले पाहिजे काय. हो, याची नको काळजी करू. शाय नाही मा आनंदा, शाय नाही, लढत नाही. लढ नाही बा. झोप बरं, झोप बरं. काय बाई कशी झोपेलाय. चाललो बाई आम्ही. हो येतो ना मी. अगो चाल ना. चालतं का त्यातलं काकू चालली ना. आई येऊ नको, ते झोपेलाय गाडीवर. पडीन गिडीन ते राहू दे. राहू दे, तुम्ही दरवाजा उडून जातो मग तू ये लावायले. काही नाही होत, ह्या पूजा आहे, हे आहे. बाबू झोपेलाय वर बाई. हो तर आई आहे, थांब जा ना काकू. हा, थांबा, आई आहे, एकटीच आहे, लेकरं आहेत घरी. चलो बाई रश्मी चल. नाही ना मारलं, मारलं नाही तुले. तू मधात करतो म्हणून नाही ना तसं म्हटलं तुले, मारलं नाही. गजानन महाराज की
हे जे देवा सुखरूप पोचू दे आम्हाला दवाखान्याला. व्यवस्थित जाऊ दे. हटणार बापा काय माणसं आहे तो रस्त्यात येतात समजतही नाही का. आरामशीर चालू बाई मोहिनी. आरामशीर चालू. हा बाजूबाजून चालू रोडच्या बाजूबाजून चालू. ते लोक वल्ले बाई जोरात नेतात गाडी. रश्मी तू तू अंग टाकतं का अशी निसतं का मांडीवर. नाही नाही झोपत नाही. काही नाही होत ना काही नाही होत. हा बाय जोशी कळ काढ जोराशी का. हा बाय मोहिनी तू आरामशीर चालू माय बाई. हा नाही तर तिसरं आणशीन माय. काय ब माय सांग नाही तेव्हा माणसाचा पूर्ण आज एक नाही. मम्मी तुम्ही काळजी नका करू मी बरोबर चालवतो. मी आरामशीरच चालवून राहिली ना. याच्यासाठी ना नेहमी चालवा लागते गाडी. गाडी घरी असून काय फायदा. आपल्याला वाटते आहेत माणसं बसलं की चाललं. स्वतः चालवायला पाहिजे. घरी गाडी असून चालवता नाही येत तर मग अशी पंचायत होते. चालवता येऊन कॉन्फिडन्स नसला तर चालवायची हिंमत नाही होत ना. बैऱ्या बोळ्याचा माणूस समजत नाही का. हॉर्न वाजून राहील तरी बाजूला वा रस्त्यात उभे राहतात असे निरा. चल ना चल आपण करून उभी राहतात ती चाल अंदर. नाही ना मोहिनी त्याला पार्क नाही करते राहिली ते गाडी. थांबा तेच ते करता नाही येऊन राहिले ते लावा लागते तिथं पार्किंगच्या याच्यात. सांग काय करा कोण झाले म्हणाव का करून द्या म्हणून. ऐक या माणसालाच म्हणतो काय करा लागते दिनच करून. का म्हटलं हे गाडी तेवढी देता का ते तशी पार्किंगला लावून. हो माझ्या सुनीला लावता नाही येऊन राहिले तेवढं देता का लावून. हा ठीक आहे मावशी. फारच होतं बापा. अगं मॅडम कडे आली का. अगं मॅडम नाही आहेत आता. मॅडम नाहीत म्हणजे येतील ना. माहितीचं पोट दुखून आली मॅडम मी येणार नाही तर कसं मग मी याच दवाखान्यात येतो सांग ना आपण मग आपल्याला होतीच यायला की ना. फोन केला की येतात ना. एमर्जन्सीला असलं की फोन केला की येतात. मोहिनी थांब हे भाऊ लावून देतात. थांब तशीच थांबू दे. द्या बापा लावून द्या ती लावा लागते ना कुठे गाडी ते बरोबर. ते भाऊ सांगून राहिले तशी लावून द्या बरोबर. या ताई तुम्ही खाली मी लावून देतो पार्किंगला. थँक्यू दादा. हा ते काय द्या. थांब ना ती चाबी घेऊनच ये ना. हो ना हो साईडनं थांबतो ना. कोणता महिना का 9वा. हा वहिनी हा आलो आलो मी. कुठं आले रवी. हॅलो आम्ही दवाखान्यात आलो म्हटलं. काय बापा किती फोन लावले तुमचे. हा फोन ठेवताच खायला जवळ. हा फोन काय कामाचा तो. ऐन वेळेवर तुम्ही फोन घेत ना काही नाही. फोन कोण बंद होता आज. हो ते आता मग सांगतो मी. ते सुधीरचा फोन आलता मला सांगितलं मला त्यानं. मग मी सरळ इकडे दवाखान्यातच आलो ना. कुठे आहा तुम्ही. या इकडे रश्मीला नेलं अंदर. आम्ही इथंच बसलेला आहोत. असं का. बरं बस आलोच. यार हे फोनाचा टप्पर आजच बंद राहिला. बोर झाला. का हो केले का पैसे जमा. हो मम्मी 25,000 जमा केले मी. ते मग बाकीचे नंतरही केले चालतात. आले ना रवी आले ना. आला का बरं झालं. त्याला कोण सांगलं मग आपण होती. फोन लागला होता का तुम्हाला. हो ते सुधीर भाऊनच फोन लावला होता त्याला. त्याचा लागला मग रवी इथंच आले. आता मी फोन लावला तर येलात येऊनच राहिले म्हणजे हॉस्पिटलमध्येच आहो म्हणून. बाहेर असतील गाडी गेल्यावत असतील. आले आता काही टेन्शन नाही. एकदा रश्मीली नेलं ना अंदर. आता सगळे सोय लागली. आता फक्त देवाला म्हणा सगळं चांगलं हो दे बापा. हो बाई बाई बरंच बाई मोहिनी तर हिंमत केली. गाडी चालवली. नाही तर कसं केलं असतो सांग. आजच ऑटो गावात नाही गाडी गावात नाही आणि आपल्या घरी माणूस नाही सांग असं होते की नाही. तू आला रवी इकडे. नेलं का रश्मीला अंदर. हो आताच थोड्या वेळाच्या पहिलेच नेलं. काय म्हणे डॉक्टर. शिजर म्हणे का कसं काय नॉर्मल म्हणे. आणि पोट अचानक कसं काय झालं म्हणजे दवाखान्यात यायला लागलो. सकाळी तुम्ही आला होतो काही नव्हतं मस्त होती ते. नॉर्मलच होती म्हणे. कळा सुरू झाल्या ना. गळा सुरू झाल्याच्यानं आणि ते काय सांगतात असते रमी. आता हे शेवटचे दिवस असेच असतात. अचानकच होते. तुम्ही निघून आले बाय आणि बस आम्ही जेवण खाऊन केलं तिचं दुखणं सुरू झालं. आणि आजच कोणीच नाही. गावात कोण नाही जसं आपल्या घरी कोण नाही. येटोवालाही निघून आला. आणली बाप्पा मॅच गाडी चालवत. तुम्ही चालवली का. बरे झाले बाय. अरे काय करीन रे तो अर्जुनही घरी नाही. तो सोपांच्या घरी गेली तर ती नाही. संतोषचा याटोही गावात नाही. जसं काही आज निरा जसं सारं एखादा माणूस गावातले लोक चालले गेलते. काय करतो बाबा तोले फोन लावा माय. फोन घेत नाही लागत नाही का काय तोले. काय कामाचं रे तोला टप्पर. हा मोठा 50,000चा आहे 60,000चा आहे. ऐन वेळेवर कामाचा नाही.
काय करा कशी झालते आमची गोट, त्या पोरीचं पोट दुखी आहे, ती निरालळी. हा, गाडी घरी दारात उभी पण नेऊन द्यायला कोणी नाही. आणली बाई मोहिनीनं कशी. आलो बापा आम्ही होतलो सुखरूप. बरोबर हे लॅपटॉपची बॅग पाहिजे बरोबर मी गाडीत ठेवावं सोबत आणली मायके डोकं नाही चाललं. हे घे घे मम्मी. वहिनी हे पैसे गिसे भरले का कसं काय डॉक्टर साहेब बोलले का तुम्ही डॉक्टर साहेबासोबत? हो, ते नाही डॉक्टर आतमध्येच गेल्या, पण ते पैसे भरले ना मी, 25,000 भरले. आणि ते वरचे आता ते मग ते काही मेडिकल आणा लागेल म्हणत आम्ही सांगू. तर ते पाहिजे मग आता. आणले होते का तुम्ही पैसे? बरं झालं. बरं मी मी पाहतो आता. बसा मग तुम्ही आता हे लॅपटॉपची बॅग घ्या मला. लेकरो वहिनी. आई आहे लेकरे जोड, आई आणि लेकरं घरी येतात आता. बरं. आता बसा नाही का जागेवर, फिरून काही होतच ते काय. हा, बसा एक जागेवर. हो ना. काय बा वहिनी मग आम्ही आलो तर चांगलं होतं ना. तिच्या बाबाला केला का फोन? कोणालाच नाही केला आम्ही फोन ना, काहीच नाही, काहीच सुचलं नाही आम्हाला. आम्हाला फक्त अति याचीच पडली होती. कोणाला फोनही नाही लावला आणि काही नाही, फक्त तुम्हाला लावत जाऊ माझा फोन, म्हणजे तुमचा फोन ना लागे. त्याच्यामध्ये तुमच्या भावाचा फोन आलता, मी त्याला काही सांगितलं नाही. म्हटलं येईल काय सांगा, अजून ते ती टेन्शन घेतीन कामाचं राधामाचं. आता शांततेनं करू त्याला फोन. आणि रश्मीच्या बाबाला लावा तुम्ही फोन, मी काही लावला नाही बरं. म्हणलं डोक्यातही नाही आलं खरं सांगतो. काय दे बा, या रश्मीले हिम्मत दे बापा. नॉर्मल डिलिव्हरी का सोपी नाही, लय त्रास होती ना पोरगी. काय त्रास सहन करीन तर करो बाई. मी तर म्हणून इथं शिजवरच होती, पण बाई डॉक्टर म्हणते नॉर्मल होते म्हणते. काय माय पोरगी काय त्रास सहन करीन तो देवा. सगळं शांततेनं होते रे बापा गजानना. मी सगळेले दर्शनाले आणीन तोल्या. बाय सुनीले लेकराले साजरं ठेव.